शिक्षक हा मेणबत्तीसारखा असतो जो स्वतः जळतो आणि इतरांना प्रकाश देत असतो। नमस्कार, मी रतन सर स्वागत करतो टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपली टीईटी परीक्षा येत्या 28 जून रोजी आहे आणि त्याला केवळ 15 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे। या 15 दिवसामध्ये आपण मराठी व्याकरणावर जे काही आपल्याला 30 प्रश्न विचारण्यात येतील, तर त्या 30 प्रश्नाला आपण कशा पद्धतीने ट्रॅकल केलं गेलं पाहिजे जेणेकरून आपला स्कोर हा पैकीच्या पैकी आपल्याला येऊ शकतो, त्याची योग्य रणनीती आपण आजच्या या तासिकेमध्ये बघणार आहोत। सर्वात महत्त्वाचं, या शेवटच्या 15 दिवसामध्ये आपण नेमकं काय करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला मराठी व्याकरणाच्या संदर्भात जे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातील तर ते सर्वच्या सर्व आपण योग्य पद्धतीने ट्रॅकल करू शकतो, म्हणजे बरोबर सोडू शकतो। तुम्ही जर नवीन जरी आपण अभ्यास करत असाल तरीही या 15 दिवसामध्ये आपण बरेच प्रश्न मराठी व्याकरणाच्या संदर्भामध्ये सॉल्व करू शकतो जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर। मग आता मी काही तुम्हाला महत्त्वाचे 5 मुद्दे आजच्या या तासिकेमध्ये सांगतोय आहे, तर शेवटपर्यंत नक्कीच विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बघा। नक्कीच तुम्ही जरी नव्याने तयारी करणारी असेल तरी तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये जास्तीत जास्त स्कोर हा काढता येतील। सर्वात महत्त्वाचं 15 दिवस राहिलेले आहे, मग या 15 दिवसामध्ये आता नेमकं करायला पाहिजे। सर्वात महत्त्वाचं, सुरुवातीचे काय करू आपण, जे काही 10 दिवस आपल्याकडे आहे, तर या 10 दिवसामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, तर आतापर्यंत आपण मराठी व्याकरणाचा जो काही अभ्यास केलेला आहे तर त्या अभ्यासाची उजळणी केली पाहिजे। एका दिवसाला एक टॉपिक आपण अभ्यासला पाहिजे, त्या टॉपिकवर आपण व्हिडिओ लेक्चर्स बघितले पाहिजे, त्या टॉपिकवर आपण काही मागील काळामध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहे तर त्यावर काही प्रश्न सोडवले गेले पाहिजे, जेणेकरून आपल्याला तो टॉपिक व्यवस्थित पद्धतीने काय होणार आहे तर स्ट्रॉंग होणार आहे। आता इथं आपल्याला पुन्हा नवीन काही शिकण्याची गरज पडणार नाही किंवा नवीन गोष्टी शिकायची आहे तर या बाबीकडे दुर्लक्ष करा। ऑलरेडी तुम्ही जे काही शिकलेले आहेत मराठी व्याकरण तर त्यावर थोडा प्रकाश टाका, म्हणजे पुन्हा ती उजळणी करायला बघा। म्हणजे जर तुमच्या मनामध्ये पुन्हा नवीन टॉपिक अभ्यासतो असं असेल तर आता तो काही वेळ राहिलेला नाही 15 दिवसामध्ये। सर्वात महत्त्वाचं, तुम्ही अगोदर जे काही मराठी व्याकरण वाचलेलं आहे, जे काही वाचलेलं असेल ते, तर त्याच्याकडेच तुम्ही उजळणी केलेली कधीही बरी राहील। तर आपण सर्वात महत्त्वाचे काही गूढ रहस्य या 15 दिवसामध्ये आपण नेमकं मराठीची तयारी कशी करू शकतो आणि पैकीच्या पैकी गुण कसे घेऊ शकतो तर याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत। पहिले आहे ते म्हणजे सर्वात महत्त्वाचे, मराठी व्याकरणाच्या संदर्भामध्ये जे काही प्रकरण आहे जे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तुम्ही अभ्यास करत असताना मागील ज्या काही काळामध्ये टीटी मध्ये जे काही मराठी व्याकरणाच्या संदर्भामध्ये जे आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले होते, तर जर तुम्ही त्याचं जर ॲनालिसिस केलेलं असेल तर सर्वाधिक महत्त्वाचे जे काही प्रकरण आहे तर या प्रकरणावर सर्वात महत्त्वाचा फोकस केला पाहिजे। आता इथं काय होते तर मी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण प्रकरण कोणते आहे ते सुद्धा सांगतो, जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये अधिक भर पडेल। बघा, आपल्या टीटी परीक्षेकरिता सर्वाधिक महत्त्वपूर्ण जे काही प्रकरण आहे तर ते कोणते आहे। सर्वात महत्त्वाचं बघा संधी असेल, बरोबर आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं बघा समास असेल, बरोबर आहे। त्यानंतर याच्यामध्ये वर्ण विचार असेल, वर्ण विचारामध्ये सर्व आलं, वर्णाचे प्रकार, स्वर, स्वरादी, व्यंजन वगैरे सर्व आलं। त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं प्रयोग असेल, हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे। त्यानंतर बघा याच्यामध्ये रस असेल, त्यानंतर आपल्या महत्त्वाच्या प्रकरणामध्ये अलंकार हा घटक असेल, बरोबर आहे। त्यानंतर याच्यामध्ये वाक्याचे प्रकार असेल, बघा वाक्याचे प्रकार असेल। त्यानंतर या सर्वात महत्त्वपूर्ण घटकामध्ये शब्दाच्या जाती असेल। हे जे काही प्रकरण आहे तर हे प्रकरण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आता अतिशय महत्त्वाचे आहे, कारण याच्यावर प्रश्न असतो। त्याच्यानंतर एक टॉपिक मी तुम्हाला इथे ऍड करून देणार आहोत, तो म्हणजे शब्दसिद्धी। हे आपल्या टीटी परीक्षेकरता अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकरण आहे आपल्या व्याकरणाच्या संदर्भामध्ये। आता आपण शब्दार्थाचा जर विचार केला, शब्दार्थामध्ये काय, याच्यामध्ये आपल्याला काही तुम्हाला समानार्थी शब्द विचारण्यात येतील, बरोबर आहे। बघा, मी जे तुम्हाला इथं सांगतो आहे हे टॉपिक व्यवस्थित पद्धतीने तुम्ही हाताळा, जेणेकरून व्यवस्थित पद्धतीने पेपरला गेल्या प्रश्न ट्रॅकल करता येईल। समानार्थी शब्द असेल, याच्यामध्ये काही तुम्हाला विरुद्धार्थी शब्द तुम्हाला पेपरमध्ये विचारण्यात येतील। त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये काही तुम्हाला ध्वनिदर्शक शब्द सुद्धा परीक्षेला विचारण्यात येईल। याच्यामध्ये काही तुम्हाला समूहदर्शक शब्द सुद्धा पेपरमध्ये विचारण्यात येणार आहे। मग इथं जे काही मी तुम्हाला सांगितलं, समानार्थी, विरुद्धार्थी, ध्वनिदर्शक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, तर हे आपल्याला रेग्युलर करून जाणे आहे। त्याच्यानंतर मराठी भाषेमध्ये ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं
असे साहित्यकार आहे का नाही, त्यांचं जे काही साहित्य आहे तर ते साहित्य व्यवस्थित पद्धतीनं, त्याच्यानंतर जे काही लेखक कवी आहे तर त्यांची जी काही टोपण नावे आहे तर हे व्यवस्थित, आणि शेवटी आहे पत्र लेखनाच्या बाबतीमध्ये एक दोन प्रश्न, एखादी प्रश्न असेल तर असेल, नसेल तर नाही, काही हरकत नाही. पण इथं मी तुम्हाला जे काही 7 टॉपिक दाखवलेले आहे, जसं की याच्यामध्ये संधी असेल, समास असेल, वर्ण विचार असेल, प्रयोग असेल, रस असेल, अलंकार असेल, बरोबर आहे, वाक्याचे प्रकार असेल, शब्दाच्या जातीवर प्रश्न असेल आणि शब्दसिद्धी असेल, या 9 ते 10 टॉपिकवर तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये प्रश्न असतो. मग येत्या सुरुवातीच्या 10 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या टॉपिकची संपूर्ण उजळणी करायची आहे. एका दिवशी एक टॉपिक अभ्यासायचा आहे. अभ्यासत असताना मी तुम्हाला कसा अभ्यास करायचा ते सुद्धा सांगतो. बघा, एका दिवशी आपण काय करायचं, एका दिवशी म्हणजे आपण ज्याला वन डे म्हणूया, वन डे वन टॉपिक असं आपण म्हणूया. वन डे काय करायचं, वन टॉपिक म्हणजे एका दिवसाला एक प्रकरण घ्यायचं. थोडक्या भाषेमध्ये एका दिवसाला काय घ्यायचं, एक प्रकरण घ्यायचं. एका दिवसाला एक प्रकरण घेतल्याच्या नंतर त्या टॉपिकवर नेमकं मागील काळामध्ये त्या संदर्भात प्रकरणावर जे काही टीईटी परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहे तर ते प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण सॉल्व्ह करायचे आहे. आणि असे करू करू सुरुवातीचे 10 दिवस हे संपूर्ण जे काही 9 ते 10 प्रकरण तुम्हाला इथं सांगितलेले आहे तर ते संपवायचे आहे. असा अभ्यास आपल्याला येत्या 15 दिवसामध्ये जे काही 10 दिवस आहे, सुरुवातीचे जे काही 10 दिवस आहे तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला अभ्यास लागतो. आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला काही महत्त्वपूर्ण नवीन संकल्पना समजत नाही आहे तर त्याचं काय, तर आता त्याच्या भानगडीमध्ये पडू नका, कारण ही वेळ आता अत्यंत कमी आहे. 15 दिवसामध्ये योग्य ती रणनीती होते, पण ते तेव्हाच तुम्हाला साध्य होते. मराठी व्याकरणाच्या जर तुम्ही नवीन संकल्पना जर आता तुम्ही शिकायला बसलात तर तो आता सध्या वेळ नाही. तुमच्यापाशी तुम्ही जे आतापर्यंत मराठी व्याकरण वाचलेलं आहे किंवा अभ्यासलेलं आहे तर त्याचीच उजळणी करा. तुम्ही नवीन शिकण्याच्या मार्गे आता सध्या तरी लागू नका. सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जे काही वाचलेलं आहे आतापर्यंत मराठी व्याकरणाच्या संदर्भामध्ये पुन्हा ते नव्याने घ्या, जेणेकरून जे वाचलं आहे ते पुन्हा पद्धतीने आपण काय डोक्यामध्ये लक्षात ठेवू शकतो, जेणेकरून त्यावर आधारित प्रश्न परीक्षेत पडला तर तो व्यवस्थित पद्धतीने टॅकल करता येईल. त्याचबरोबर हे जे काही समानार्थी, विरुद्धार्थी, ध्वनिदर्शक शब्द, समुदर्शक शब्द आहे, साहित्य त्यांनी लिहिलेले जे काही म्हणजे साहित्यकाराने जे लिहिलेले साहित्य आहे तर ते वाचा, ज्यामध्ये कादंबऱ्या असेल, आत्मचरित्र असेल, कथा संग्रह असेल, कविता संग्रह असेल, काव्य संग्रह असेल तर हे वाचा. त्याच्यानंतर त्या लेखकांची, कवीची टोपण नावे वाचा. त्यानंतर पत्र लेखनाचे जे 2 प्रकार आहे, औपचारिक आणि अनौपचारिक. मग अनौपचारिक पत्रामध्ये कोणतं येते आणि औपचारिक पत्रामध्ये कोणतं येते तर हे सर्व वाचा. हे काही नाही, 5 मिनिटाचंच काम आहे. ते परीक्षेला जाता जाता पूर्वी जरी केलं तरी प्रश्न एकदम टॅकल करता येतो. तर सर्वात महत्त्वाचं व्याकरणाचे हे 9 ते 10 टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहे. हे पेपरमध्ये वारंवार विचारले जातात, म्हणून याच्याकडे फोकस करा. सुरुवातीचे 10 दिवस मी तुम्हाला आताच काय सांगितलं की संधी, समास, वर्ण विचार, प्रयोग, रस, अलंकार, वाक्याचे प्रकार, शब्दाच्या जाती, शब्दसिद्धी, एका दिवशी एक एक प्रकरण आपल्याला काय घ्यायचं आहे, हाताळायचं आहे. लेक्चर बघायचे आहे, त्यानंतर त्याच्यावर आधारित PYQ सोडवायचे आहे, काही MCQ सुद्धा सोडवायचे आहे. हे सर्व रणनीती तुमची कुठे पाहिजे, सुरुवातीच्या 10 दिवसामध्ये पाहिजे आहे. हा होता महत्त्वाचा पहिला टप्पा, महत्त्वाचे प्रकरण करणे सुरुवातीच्या 10 दिवसामध्ये. नंतर आहे सर्वात महत्त्वाचं दिवसानुसार प्लॅन करणे. म्हणजे जे काही आपल्याकडे 15 दिवस शिल्लक राहिलेले आहे तर नेमकं आपण 10 प्रकरणाचा अभ्यास तर करतो आहे, पण नेमकं त्याला किती वेळ द्यायचा. एका दिवशी एक टॉपिक करायचा आहे, पण हे व्याकरणाच्या संदर्भात बोललो, पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, शब्द संग्रह सुद्धा आहे. समानार्थी, विरुद्धार्थी, ध्वनिदर्शक शब्द, समुदर्शक शब्द, साहित्यकार, टोपण नाव, पत्रलेखन. तर आता एक गोष्ट मी सांगतो, शब्द संग्रह जे आहे तर त्याची तयारी आता कशी करायची. तर लक्षात ठेवा, आतापर्यंत जे काही अतिशय महत्त्वपूर्ण म्हणतोय, बघा लक्षात ठेवा, जे काही महत्त्वपूर्ण शब्द संग्रह आहे, जसं समानार्थी शब्द बघा मी तुम्हाला सांगतो, जसं पाणी असेल, हाय का नाही, केस असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा बरेच आहे, हत्ती असेल, घोडा असेल, हरिण असेल, वाघ असेल, सिंह असेल, कमळ असेल, हाय का नाही. तर पर्वत असेल, झरा असेल, नदी असेल, समुद्र असेल, अग्नी असेल, वारा असेल, अशा शब्दाची समानार्थी जे शब्द आहे जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात तर ते व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवायचे आहे. तुम्ही म्हणणार सर लक्षात तर राहत नाही, एवढं मोठं कसं करू. तर काहीच नाही, आता आपल्याकडे 15 दिवस आहे की नाही, तर या 15 दिवसामध्ये दररोज बघा मी काय बोलतो, हा पॅटर्न तुम्ही दररोज हाताळायचा आहे. दररोज 5 समानार्थी शब्द आजपासूनच वाचायचे आहे. जर तुम्हाला टीईटी परीक्षेमध्ये जर हमखास
यश प्राप्त करायचं असेल तर आतापासूनच रणनीती करणे हे फार महत्वाचं आहे। दररोज 5 समानार्थी शब्द झालेच पाहिजे, काही असो, वाकडं तेकडं काही झालं तरी चालेल, पण दररोज 5 समानार्थी शब्द वाचलेच गेले पाहिजे। 5 दररोज महत्वपूर्ण विरुद्धार्थी शब्द आपल्या डोळ्याच्या खालून गेलेच पाहिजे। त्यानंतर 5 म्हणी आपल्याला व्यवस्थित पद्धतीने आल्याच पाहिजे। 5 ध्वनिदर्शक शब्द, आता हे ध्वनिदर्शक शब्द 5च होतील का रे एका दिवसामध्ये? नाही, तर मी तुम्हाला सांगतो टार्गेट 5 ध्वनिदर्शक शब्द झालेच पाहिजे, 5 समूह दर्शक शब्द झालेच पाहिजे। शब्द संग्रहाचं टार्गेट प्रत्येक दिवशी असं करायचं आहे तुम्हाला, शब्द संग्रहाचं टार्गेट असं करायचं आहे। तुम्ही म्हणाल सर खरंच एवढं होतील का? काहीच हरकत नाही, एवढं सोपं आहे। आम्ही अभ्यास करताना असाच अभ्यास करायचो, बरोबर आहे। कुठे गेलं एका चिठ्ठीवर लिहायचं, एका कागदावर मस्त ते लिहून ठेवायचं, जसं 5 समानार्थी शब्द, 5 विरुद्धार्थी शब्द, 5 म्हणी, ध्वनिदर्शक शब्द, समूहदर्शक शब्द। आपलं कुठे गेलं चिटकूर काढलं, लगेच वाचत बसलं, याला दिवसभर तेच काम करायचं। जिथं रिकामा फावला वेळ भेटला लगेच आपल्या खिशातून काढलं चिठ्ठी, लगेच डोळ्याच्या समोर 5 मिनिटात नजर मांडली, दिवसभरात तुम्ही ते 10 वेळा जरी वाचलं तरी ऑटोमॅटिक लक्षात राहते। तर शब्द संग्रहाची तयारी तुम्ही या पद्धतीने केली गेली पाहिजे आणि अतिशय महत्वपूर्ण असणारे शब्द संग्रह आता वाचायचं आहे। नवीन भानगडीत पडू नका हे तुम्हाला सांगतोय। हा होता शब्द संग्रहाची तयारी कशी करायची आणि त्यानंतर दिवसानुसार जो प्लॅन सांगितला आहे तो। आता सर्वात महत्वाचं बघा, मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे, महत्वाचे प्रकरण आपण जेव्हा अभ्यासतो, एखादी लेक्चर बघतोय, त्याच्यानंतर त्या टॉपिकशी निगडीत, त्या प्रकरणाशी निगडीत टीईटी परीक्षेमध्ये आतापर्यंत कशा स्वरूपात प्रश्न विचारलेले आहे, तर ते प्रश्न आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं सोडवायचे आहे। आणि ते प्रश्न तुम्ही लेक्चर केल्याच्या नंतर, प्रकरण व्यवस्थित पद्धतीने वाचल्याच्या नंतर नक्कीच सोडवता येईल, यांची कुठेही मात्र विद्यार्थी मित्रांनो शंका नाही। त्याच्यानंतर शेवटचे 5 दिवस काय करायचे आहेत? परीक्षेला फक्त 5 दिवस शिल्लक आहे, मग काय करायचं? एकदम शांत राहायचं। काय करायचं सर्वात महत्वाचं बघा, मी तुम्हाला सांगतो, दररोज मॉक टेस्ट सोडवायची आहे, दररोज मॉक टेस्ट लावायची, 1 तरी 2 तरी मॉक टेस्ट सोडवायची आहे। ते सोडवत असताना आपल्याला विद्यार्थी मित्रांनो वेळ लावून सोडवायचा आहे। बघा, वेळ लावून सोडवायचा आहे। 150 प्रश्न 150 मिनिटासाठी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो मिळणार आहे। भरपूर मोठा टायमिंग आहे, जवळजवळ 2.5 तास आपल्याला मिळतं। पुरेपूर फायदा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पेपरमध्ये करता येतो, कारण 30 तुम्हाला प्रश्न गणिताचे असणार आहे आणि तुम्हाला 120 प्रश्न सर्व विषयाचे निगडीत असणार आहे, बरोबर। बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि तुमचं सो अँड सो, बरोबर, विज्ञान असेल तर 150 प्रश्न 150 मिनिट इतका कालावधी आहे। म्हणजे टायमिंगचं विद्यार्थी मित्रांनो इथं काहीही प्रॉब्लेम नाही। 150 मिनिटात 150 प्रश्न आरामात सॉल्व्ह होतात। म्हणून तुम्हाला जे काही मराठी व्याकरणाचा जो प्लॅन सांगितलेला आहे, सुरुवातीच्या 10 दिवसात काय केलं गेलं पाहिजे, कोणते टॉपिक आपण व्यवस्थित पद्धतीने अभ्यासले पाहिजे आणि शेवटच्या 5 दिवसामध्ये काय केलं गेलं पाहिजे, तर मॉक टेस्ट दिल्या गेल्या पाहिजे। म्हणजे आपल्याला आपला स्कोर आणि आपण जेव्हा परीक्षा हॉलमध्ये असणार आहोत तेव्हा जे काही प्रेशर आपल्याला असेल तर मॉक टेस्ट मधून गायब होणार आहे। म्हणून शेवटचे 5 दिवस नेमकं विद्यार्थी मित्रांनो मॉक टेस्ट 1 तरी द्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमधलं लोड हे व्यवस्थित पद्धतीने कमी होणार आहे। तर अशा पद्धतीने आपण येत्या 28 जून रोजी होणारे जे काही पेपर आहे तर त्यासाठी फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांनो 15 दिवसामध्ये मराठी व्याकरणाची तयारी कशी करायची, आता तर काय केलं गेलं पाहिजे, तर हे महत्त्वपूर्ण जे काही टॉपिक सांगितलेले आहे, त्यानंतर ओकॅप म्हणजे शब्द संग्रहाचा अभ्यास कसा केला गेला पाहिजे, दररोज प्रत्येकी 5 समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, ध्वनिदर्शक शब्द, समूहदर्शक शब्द वाचले गेले पाहिजे। साहित्यकारांनी लिहिलेले जे काही वेगवेगळे कादंबरी आहे, कथासंग्रह आहे, काव्यसंग्रह आहे, प्रवास वर्णन आहे, पुस्तके आहे, ग्रंथ आहे, ते व्यवस्थित पद्धतीने वाचा। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो कवी आणि त्यांचे लेखक म्हणजे टोपण नावे हे व्यवस्थित पद्धतीने करा, इथं तुम्हाला भरभरून मार्क मिळणार आहे। शेवटच्या 15 दिवसामध्ये सांगितलं हे तेवढंच करा, बाकी काही करू नका। नवीन शिकण्याच्या फंद्यामध्ये जर आता पडणार तर नक्की वेळ वाया जाणार आहे। पण लक्षात ठेवा, जर मी तुम्हाला हे प्लॅनिंग आणि हे जे काही टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केले तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो येत्या 28 जून रोजी होणाऱ्या पेपर करिता आपल्याला नक्कीच मराठी व्याकरणाच्या संदर्भामध्ये कोणताही प्रश्न जर पडला तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुटणार आहे। बाकी टीम टेक्स्टबुक सुपर कोचिंगची तुमच्या सोबत आहे। बाकी पुन्हा विद्यार्थी मित्रांनो असाच एक महत्त्वपूर्ण जे काही शेवटच्या 5 दिवसाचं आपण वर्णन आहे परीक्षेला, म्हणजे 5 दिवस शिल्लक राहताना तर आपण शेवटी बनवूनच या, पण आता 15 दिवस आहे तर या 15 दिवसात असं करा जेणेकरून आपलं मराठी व्याकरण एकदम परफेक्ट होणार आहे। तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो परत उद्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।